महाराष्ट्रातील टॉप 10 सर्वात सुंदर थंड हवेची ठिकाणे। नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्याचा कडाका असो किंवा पावसाळ्याचा आल्हाददायक ऋतू, आपल्याला नेहमीच वेध लागतात ते एखाद्या सुंदर आणि थंड हवेच्या ठिकाणाचे। आणि जेव्हा थंड हवेच्या ठिकाणांचा विचार येतो तेव्हा आपल्या महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 10 सर्वात सुंदर थंड हवेची ठिकाणे, जिथे गेल्यावर तुमचा सगळा थकवा दूर होईल आणि तुम्ही निसर्गाच्या प्रेमात पडाल। चला तर मग सुरू करूया। आपल्या या लिस्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे थंड हवेच्या ठिकाणांचा राजा म्हणजे महाबळेश्वर। सातारा जिल्ह्यात वसलेले हे ठिकाण तिथल्या आल्हाददायक हवामानासाठी वेण्णा लेक, आर्थर सीट आणि विल्सन पॉइंट यांसारख्या प्रेक्षणीय स्थळांसाठी प्रसिद्ध आहे। आणि हो, तिथल्या ताज्या आणि रसाळ स्ट्रॉबेरीज खायला अजिबात विसरू नका। नंबर 2, पाचगणी। महाबळेश्वर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे। 5 टेकड्यांवर वसलेले हे शहर तिथल्या टेबल लँड साठी खूप प्रसिद्ध आहे, जे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पठार आहे। इथून दिसणारी कृष्णा नदी आणि दोम धरणाची दृश्ये मनाला भुरळ घालतात। तिसऱ्या क्रमांकावर आहे रायगड जिल्ह्यातील माथेरान। हे आशियातील एकमेव ऑटोमोबाईल फ्री म्हणजेच वाहनांना बंदी असलेले थंड हवेचे ठिकाण आहे। त्यामुळे इथे प्रदूषण अजिबात नाही। इथली टॉय ट्रेन, वेगवेगळ्या व्ह्यू पॉइंट्स वरून दिसणारे कडे आणि इथली शांतता मनाला एक वेगळीच अनुभूती देते। नंबर 4, लोणावळा खंडाळा। मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेले सर्वांचे आवडते वीकेंड डेस्टिनेशन म्हणजे लोणावळा आणि खंडाळा। पावसाळ्यात तर हे ठिकाण स्वर्गासारखे भासते। बुशी डॅम, टायगर स्लीप, राजमाची पॉइंट आणि इथली प्रसिद्ध चिक्की या ठिकाणांची मुख्य आकर्षणे आहेत। 5व्या क्रमांकावर आहे विदर्भाचे नंदनवन मानले जाणारे चिखलदरा। अमरावती जिल्ह्यातील या एकमेव थंड हवेच्या ठिकाणाचा उल्लेख महाभारतातही आढळतो। कॉफीचे मळे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गाविलगड किल्ला आणि येथील खोल दऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात। 6व्या क्रमांकावर आहे आंबोली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी पावसात असंख्य धबधबे जिवंत होतात। निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी हे उत्तम ठिकाण आहे। 7व्या क्रमांकावर आहे इगतपुरी। नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेले इगतपुरी हे एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे। विपश्यना आंतरराष्ट्रीय केंद्र, कळसुबाई शिखर, उंटदरी आणि घाटन देवी मंदिर हे येथील प्रमुख आकर्षणे आहेत। मान्सून मध्ये येथील सौंदर्य पाहण्यासारखे असते। 8व्या क्रमांकावर आहे भंडारदरा। अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीकाठी वसलेले भंडारदरा हे निसर्गरम्य रिसॉर्ट गाव आहे। येथील विल्सन डॅम, आर्थर लेक आणि अमृतेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे। मे-जून महिन्यात येथे रात्रीच्या वेळी दिसणारे काजवे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात। 9व्या क्रमांकावर आहे खानदेशातील म्हणजेच नंदुरबार जिल्ह्यातील तरणमाळ। सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये वसलेले हे ठिकाण अजूनही खूप शांत आणि व्यावसायिकतेपासून खूप दूर आहे। येथील यशवंत तलाव, सीताखाई धबधबा आणि कमळ तलाव पाहण्यासारखे आहेत। आणि 10व्या क्रमांकावर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा। सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर वसलेले हे ठिकाण धुक्यांची चादर ओढून घेतलेल्या घाटांसाठी ओळखले जाते। गगनगड किल्ला आणि येथील मोरजाई पठार हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील टॉप 10 थंड हवेची ठिकाणे। यातील तुमच्या सर्वात आवडत्या ठिकाणांचे नाव आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सुरक्षित राहा आणि फिरत राहा। धन्यवाद।